ताबा मिळवण्याचा प्रयत्न, परंतु चपळाईनं धुडकावून लावलाय आणि दरम्यान झोनच्या बाहेर 1 गुणाची नोंद. महेंद्राकडे 3 गुणांची भक्कम आघाडी पहिल्या फेरीमध्ये. अतिशय आक्रमक लढत करतोय महेंद्र. अगदी कुस्तीच्या सुरुवातीपासून आक्रमणावर आक्रमण चालू आहेत. ताबा मिळून 2 गुण घेतले. स्टेप आउट झोनच्या बाहेर गेल्यामुळं 1 गुण घेतलाय आणि 3 गुणांची भक्कम आघाडी महेंद्रच्या खात्यामध्ये. आणि दरम्यान पहिल्या फेरीची समाप्ती. दोघेच या. नवनाथ बाकीचे खाली, दोघेच. योगेश, नियमाचं पालन झालं पाहिजे. नियमानं बांधलेली कुस्ती आहे. शिस्त आणि संयम महत्वाचा. पुढच्या फेरीमध्ये काय डावपेचा कायचे याची मार्गदर्शकाकडनं दोन्ही कुस्तेगारांना माहिती दिली जाते. थकलेल्या शरीराला रिलॅक्सेशन आणि महत्वाच्या सूचना या 30 सेकंदाच्या विश्रांतीमध्ये. विश्रांतीची वेळ समाप्त आणि मध्यावर कुस्ती चालू. एकमेकाच्या अंगावर माती टाकताना काळजी घ्या. डोळ्यात जाणार नाही याची दक्षता घ्या. सरपंचाचा इशारा. दुसऱ्या फेरीला प्रारंभ. पिछाडी भरून काढण्यासाठी सिकंदर शेख कडे दुसऱ्या फेरीची संधी. वेळ कोणासाठी थांबत नाही. पट काढण्याचा सिकंदरचा प्रयत्न थांबवलाय. खेमेची पकड. गुण घेण्याचा महेंद्राचा प्रयत्न. आक्रमक होतोय महेंद्र, परंतु गुण घेण्यामध्ये दोघे यशस्वी. एकाने पट काढण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याने तिथेच थांबवला. खेमेची पकड केली, परंतु गुणांची नोंद नाही. 3-0. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कोण होणार वाघोली मुक्कामी महाराष्ट्र केसरी? कोणाच्या ताब्यात जाणार फॉर्च्युनरची चावी? यांच्यातील विजेता गादी विभागातील विजेत्याशी अंतिम फेरीसाठी लढणार. तुल्यबळ लढत. अतिशय काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती. आपल्या भरभक्कम ताकदीनं महेंद्रा सिकंदर शेखला थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. आक्रमक होतोय सिकंदर. पिछाडीवर पडलेले गुण भरून काढण्यासाठी करो किंवा मरो स्थिती सिकंदरकडे, परंतु तेवढ्याच बलदंड ताकदीनं जागेवर ठाम उभा राहून प्रतिकार करतोय बाहुबली उर्फ महेंद्र गायकवाड. कुस्ती करा. दोघेही एकमेकासमोर ठाम उभे आहेत.
कुस्तीचे अखेरचे 40 सेकंद. पैलवान कुस्ती करा. उपस्थित प्रेक्षकांची मने जिंका. घड्याळ चालू आहे. अतिशय उत्कंठा वाढवणारी कुस्ती. बोल बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की. सगळे खाली, सगळे खाली. पैलवान निकाल द्या. सनी सनी वाजंत्री वाज हलगे हलगी हलगे हलगी बंद करा. हलगे हलके वाले हलगे. अरे संजू हलगी बंद कर. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दोघांचं स्वागत करा. प्रेक्षणीय लढत झाली. खिलाडू वृत्तीचं दर्शन सिकंदर कडून सुद्धा. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गुणाच्या आधिक्यावर महेंद्र गायकवाड अंतिम फेरीमध्ये. व्हेरी गुड. बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हो, एक मिनिट ऐका. कुस्ती पुकारू द्या. आणखी एक मॅट वरची हाय व्होल्टेज कुस्ती. थांबा. हे पैलवान पैलवान सगळे मॅट वरनं खाली होता. विनंती आहे बाकीचे. अभिनंदन. ऐका. गादी विभाग फायनल एक हाय व्होल्टेज कुस्ती. जय पाटील सोलापूर शहर लाल काशोम विरुद्ध हर्षवर्धन सदगीर नाशिक शहर निळा. तर थोड्याच वेळामध्ये आता मॅटवरची कुस्ती सुद्धा सुरू होणार आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत. अमोल, कसा उत्साह त्या ठिकाणी सुरू आहे? फायनल आता थोड्याच वेळात सुरू होईल पुन्हा एकदा. नक्कीच जगदीश, आपण पाहतोय की वाघोली या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या माती विभागातून खरं तर सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांची खरं तर ही लढत पाहायला मिळाली होती. आणि अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं महेंद्र गायकवाड हा खरं तर विजेता ठरलेला आहे. आणि तो आता गादी विजेत्या पैलवानांशी खरं तर आता त्याची झुंज होणार आहे. आणि त्यातूनच महाराष्ट्राचा नवा महाराष्ट्र केसरी या ठिकाणी ठरताना पाहायला मिळतोय. वाघोली नगरी पाहिलं तर तसं तर पैलवानांचं गाव आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची आपण पाहतोय की गर्दी आहे. अशा प्रकारे खरं अर्थानं हा जल्लोष ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं 68वी महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण होतोय हे थोड्या वेळात पाहणं गरजेचं आहे. जे मात्र गादीवर कोण जो दोन मल्ले आहेत त्यांची आता कुस्ती रंगणार आहे. जगदीश, थोड्याच वेळात आपल्याला ते आता समजणार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की या जल्लोषाच्या आवाजामध्ये या ठिकाणी आवाज येत नाहीये. परंतु आपण पाहतोय की मातीवरल्या झालेल्या कुस्तीमध्ये या ठिकाणी महेंद्र गायकवाड हा खरं तर विजयी झालेला. आणि त्याचा सन्मान या ठिकाणी उपस्थितांच्या वतीनं केला जातोय. आणि तो आता गादीवरून येणाऱ्या पहिल्या महिलांची खरं तर आता 2 हात करणार. जगदीश जी, मात्र सिकंदर शेख हे मोठं नाव होतं. सिकंदर शेखचा पराभव केलेला आहे. यावेळेस त्यांनी पाया सुद्धा पडलेला आहे. महेंद्र हा गायकवाड हा सिकंदर शेखचा शिष्य आहे. नक्कीच कुस्ती ही खऱ्या अर्थानं एक सन्मानाची आणि एक आदरपूर्वक खेळ आहे. या कुस्तीमध्ये खरं तर आपण पाहिलं तर महेंद्र गायकवाड हा खरं तर सिकंदरच्या पाया पडून खऱ्या अर्थानं एक कुस्तीचा सन्मान आपण पाहायला मिळतोय. सिकंदर शेख हा खऱ्या अर्थानं एक नावाजलेला मल्ल आहे. अनेक वेळा त्यांनी मैदान गाजवलेले आहे. परंतु महेंद्र गायकवाडने या ठिकाणी प्रतिस्पर्धी असणाऱ्या सिकंदर शेखचा या ठिकाणी खरं तर पराभव जरी केला असला तरी त्या ठिकाणी एक वेगळा सन्मान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही ही संपूर्ण माहिती घेत राहा. थोड्याच वेळात आता मॅटवरची कुस्ती सुरूच झाली आहे. तिकडे जाऊया. तुम्ही ही संपूर्ण माहिती घेत राहा. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम
कुस्तीसाठी कोण खेमेची पकड हर्षवर्धन सदगीर आक्रमक झालाय खेमेची पकड त्यातनच एकेरी पाठ ताबा मिळवण्याचा प्रयत्न परंतु चपळाईनं उधळून लावलाय यश जय पाटीलना एकाच बाबा ज्याच्याकडे डार्क हॉर्स या नजरेने पाहिलं जातं असा जय पाटील अनेक चित्तथरारक लढती करून गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि अनुभवी ज्यानं यापूर्वीच महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलंय असा अनुभवी मल्ल हर्षवर्धन सदगीर दरम्यान लाल कॉस्ट्युम धारण केलेल्या जयला निष्क्रियतेची समज माझ्याकडनं नाहीये त्या प्लाझ्माची वायर हलू नका विनंती आहे आपल्याला पुन्हा एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्नात हर्षवर्धन सदगीर यशस्वी 2 गुणांचा ताबा पुन्हा भारंदाचे 2 गुण पुन्हा भारंदाचे 2 गुण या कुस्तीनंतर परत व्यासपीठावरले भारंदाचे कार्यक्रम 2 सुरू होईल. गुण आणि कुस्ती संपली ए, 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 खाली हो, खाली हो, खाली हो, चल चल खाली हो, खाली हो. टेक्निकल सुपॅरिटी 2 कुस्तीगिरांच्या गुणांमधील फरक अण्णा 10 आणि टेक्निकल सुपॅरिटीच्या आधारावर हर्षवर्धन सदगीर रामकृष्ण अण्णा, पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम अण्णा. फेरीत व्यासपीठावरले कार्यक्रम सुरू करा. या निकालानंतर व्यासपीठावरले कार्यक्रम सुरू होईल. ऐका महाराष्ट्र केसरीसाठी लढत हर्षवर्धन सदगीर विरोध महेंद्र गायकवाड बाहुबली. बरोबर व्यासपीठाचा कार्यक्रम संपल्यानंतर महाराष्ट्र केसरीसाठी 7:30 वाजता 7:30 ते 7:45 दरम्यान महाराष्ट्र केसरी गदेसाठी कुस्ती लागेल आणि तोपर्यंत व्यासपीठाचा कार्यक्रम होईल. आपण आताच परवानच्या कुस्त्या झाल्यात त्यामुळे त्यांना अर्धा पाऊण तास रेस्ट देतोय आणि त्यानंतर कुस्ती सुरू होईल. तर माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड हा अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे तर मॅट विभागातून हर्षवर्धन सरगिल अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. महाराष्ट्र केसरीसाठी थोड्याच वेळात या 2 पैलवानांमध्ये सामना होणार आहे. आवाज बोल बजरंग बली की वाह. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत. अमोल, आता महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्कंठा लागलेली आहे. थोड्याच वेळामध्ये याचं उत्तर मिळेल. महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सरगिल हे 2 अंतिम सामन्यामध्ये गेलेले आहेत. कसा या दोनही पैलवानांचा प्रवास राहिलाय या स्पर्धेत? 68वी महाराष्ट्र केसरी आहे. या केसरीच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं गादी गटातून हर्षवर्धन सदगीर हा खरं तर आता जिंकलेला आहे आणि त्याचा मुकाबला थेट आता महेंद्र गायकवाड याच्याशी होणार आहे. आपण पाहतोय की या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं माती विभागातून महेंद्र गायकवाड हा विजय होताना पाहायला मिळतोय आणि त्याची आता हर्षवर्धन सदगीर याच्याशी खऱ्या अर्थानं मुकाबला होणार आहे. हा महामुकाबला खरं तर 68वा महाराष्ट्र केसरी कोण या ठिकाणी ठरणार आहे आणि खरं तर हे दोन्ही पट्ट्यांचा खरं तर पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर आपल्या वस्तादांना या ठिकाणी डोक्यावरती घेतलेला आहे. शाखा पवारांच्या दोन्ही पट्ट्या आणि या दोन्ही शाखा पवारांच्या दोन्ही पट्ट्यांची लढाई महाराष्ट्र केसरीसाठी होताना पाहायला मिळणार आहे. ठीक आहे अमोल, तुम्ही या स्पर्धेवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.